नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विगामी अनुमान स्वरूप प्रकार या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आज केवल गणनात्मक अनुमान या संदर्भात चर्चा करणार आहोत. की आपण बघितलं की विगामी अनुमान म्हणजे काय, तर विशिष्ट्याकडून सामान्याकडे जाणारी जी विचार प्रक्रिया आहे त्याला आपण विगामी अनुमान असं म्हणतो, किंवा अनुभवाचं सामान्यीकरण करणे म्हणजे विगमन अशी सुद्धा विगमनाची व्याख्या आहे. या विगामी अनुमानाचे 3 प्रकार प्रामुख्याने पडतात. एक केवल गणनात्मक अनुमान किंवा केवल गणनात्मक विगमन, साम्यानुमान आणि शास्त्रीय विगमन हे 3 प्रकार त्यातले आहेत. आपल्याला आज पहिला प्रकार बघायचा आहे केवल गणनात्मक विगमन. आता केवल गणनात्मक विगमन जे आहे या प्रकारामध्ये सलगपणे आणि निरपवादपणे येणाऱ्या एखाद्या अनुभवांची संख्या मोजून शेवटी त्याचं सामान्यीकरण केलं जातं. अनुभवातील उदाहरणांची संख्या जितकी जास्त असेल तितकं सामान्यीकरण हे बळकट होत असतं. या प्रकारामध्ये फक्त साहचर्य संबंध हा विचारात घेतला जातो, कार्यकारण संबंधाचा शोध घेतला जात नाही. या प्रकाराची मर्यादा असल्यामुळं हे शास्त्रीय संशोधनासाठी पूर्णतः उपयुक्त ठरत नाही. तथापि संशोधनाला दिशा देण्यासाठी हा प्रकार अंशतः पुरेसा उपयुक्त ठरतो. आपण केवल गणनात्मक विगमनाची व्याख्या बघणार आहोत. आपल्याला याची व्याख्या अशी करता येईल की वारंवार व निरपवादपणे येणाऱ्या अनुभवाच्या आधारे साहचर्य संबंध दाखवणारा जो एखादा सामान्य सिद्धांत मानला जातो त्यास केवल गणनात्मक विगमन किंवा अपूर्ण विगमन असं म्हणता येईल. म्हणजे याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला वारंवार त्यामध्ये कुठंही अपवाद असता कामा नये अशा पद्धतीने अनुभवास येत असेल आणि त्या 2 गोष्टींमध्ये आपल्याला साहचर्य संबंध दाखवता येत असेल, साहचर्य संबंध प्रस्थापित होत असेल, तर त्यापासून आपण एखादा सर्वसामान्य नियम प्रस्थापित करतो, एखादा सिद्धांत मांडतो. असा सिद्धांत मांडणं म्हणजे केवल गणनात्मक विगमन होय. म्हणजे केवळ गिनतीच्या आधारे आपल्याला अधिकाधिक असे अनुभव येत असतील तर आपण त्यापासून सामान्य नियम हा प्रस्थापित करत असतो. या व्याख्येमधील जे प्रमुख घटक आहेत, पहिला आहे वारंवार आणि निरपवादपणे होणारे बदल. एखादा अनुभव नियमितपणे आणि निरपवादपणे किंवा अबाधितपणे येत असेल तर त्या आधारे आपण असाच अनुभव सर्व स्थळी सर्व काळी सर्वांना येणार असं ठरवून टाकतो. म्हणजे आपण बघितलं, साधं उदाहरण घेतलं आपल्या आजूबाजूचं, आपण काळ्या रंगाचा म्हणतो. आपण जगातील सर्व कावळे काळ्या रंगाचे असतात असं सर्वसामान्य नियम प्रस्थापित केला. हा नियम मांडत असताना आपल्याला कायमस्वरूपी नियमितपणे कुठंही न अडथळा येता कावळ्याचा रंग हा काळाच आढळला. ज्यावेळी आपण अनुभव घेतला नियमितपणे अबाधितपणे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये कुठंही निरपवाद असं आपल्याला आढळलं नाही की काही कावळे वेगळ्या रंगाचे आहेत. आपण ज्या वेळेला कावळा बघितला त्या वेळेला त्याचा रंग आपल्याला काळाच दिसला. आणि त्यामुळं असं अनेक वेळा आपल्याला अनुभव असा घेतल्यामुळं, निरपवाद अनुभव घेतल्यामुळं आपण तो जो आपला अनुभव आहे त्याचं सामान्यीकरण केलं की असाच अनुभव सर्व स्थळी सर्व काळी सर्वांना येणार आणि त्यावरून आपण नियम प्रस्थापित करता. म्हणजे वारंवार आणि निरपवादपणे होणारे बदल हे अतिशय महत्त्वाचे याच्यामध्ये असतात. दुसरा आहे साहचर्य संबंध दाखवणारा सामान्य नियम. की केवल गणनात्मक विगमन हे साहचर्य संबंधावर अवलंबून असतं. याच्यामध्ये कार्यकारण भाव विचारात घेतला जात नाही. कारण का कावळ्याचा रंग काळा का हे लक्षात घेतलं जात नाही. त्या 2 घटकातील साहचर्य संबंध, कावळा त्याचा रंग काळा आहे, ह्या 2 घटकामध्ये साहचर्य संबंध प्रस्थापित झाला. म्हणजे 2 घटकातील साहचर्य संबंध
घेऊन सामान्य नियम हा मानला जातो. केवळ गणनात्मकता आपण दोन गोष्टीतील साहचर्य संबंधाची केवळ संख्या मोजतो आणि त्या आधारे तो संबंध त्यासारख्या इतर गोष्टींना लागू करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. यामध्ये आपण त्याच्या पाठीमागची कारणं ही विचारात घेत नाही. म्हणजे केवळ गिनतीच्या आधारे हा नियम मांडलेला असतो. याच्यामध्ये अपूर्ण विगमन आहे. अपूर्ण विगमन का म्हणायचं? यामध्ये आपण विशिष्ट्याकडून सामान्याकडे जातो. म्हणजे यामध्ये आपण काही उदाहरणं विचारात घेऊन त्याच्यावरून सर्वांच्याबद्दल अनुमान मांडत असतो. म्हणून त्याला अपूर्ण विगमन असं आपल्याला म्हणता येईल. कारण याच्यामध्ये आपण जगातील सगळ्या कावळ्यांचा रंग काळाच आहे हे बघितलेलं नसतं. आपल्याला जे अनुभवाला आले, आपण जे पाहिले त्यावरून आपण सगळ्यांच्या बाबतीत ते असेल असं अनुमान मांडत असतो. आता केवळ गणनात्मक विगमनाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की केवळ गणनेवर आधारित ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. म्हणजे केवळ गणनात्मक विगमनाचं स्वरूप समजावून घेत असताना की आपल्याला त्याची काही वैशिष्ट्ये पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये पहिलं आपण बघितलं की ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. हे आपण केवळ निरपवादपणे आणि कायमपणे सलगपणे येणारे जे अनुभव आहेत तर त्याच्यामध्ये साहचर्य संबंध विचारात घेत असतो. आणि हा संबंध विचारात घेत असताना आपण उदाहरणांची संख्या मोजतो आणि त्याच्या आधारे आपण नियम मांडत असतो. ही प्रक्रिया जी आहे ही टप्प्याटप्प्यानं जात असते. आता यामधले टप्पे जे आहेत, आपण सर्वप्रथम एखाद्या वस्तूची संख्या काही मर्यादेपर्यंत मोजतो. एखादा वर्ग आहे तर त्याची संख्या विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर त्या मोजलेल्या सर्व वस्तूंच्या अंगी एखादा विशिष्ट गुणधर्माचं सहअस्तित्व आहे का हे पाहिलं जातं. म्हणजे साहचर्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे कावळा आणि काळा रंग या दोनमध्ये आपण सहअस्तित्व पाहतो. म्हणजे त्या मोजलेल्या सर्व वस्तूंच्या अंगी एखादा विशिष्ट गुणधर्माचं सहअस्तित्व आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर त्या गणना केलेल्या वस्तूंची संख्या पुरेशी असल्याची खात्री केली जाते आणि विचारात घेतलेल्या आपण वस्तूपैकी एखाद्या वस्तूमध्ये त्या गुणधर्माचा अभाव नाही ना, म्हणजे त्याला कुठं अपवाद नाही ना याची खात्री करून घेतली जाते. आणि मगच ह्या 4 अवस्थांचा अनुभव आल्यानंतर आपण पुढं तो नियम प्रस्थापित करतो, सर्व वस्तूंना लागू करतो. दुसरा त्यातला मुद्दा आहे हा विगमनाचा एक प्रकार आहे. आता 2 विगमनाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील की विगमनाची अनुभव प्रामाण्यता आणि विगामी झेप ही 2 विगमनाची वैशिष्ट्ये आहेत. आणि ही दोन्ही विगमनाची वैशिष्ट्ये ह्या केवळ गणनात्मक विगमनाला लागू होतात. कारण आपण प्रत्यक्ष संख्या मोजताना त्या वस्तूचा अनुभव घेतो, त्याच्यातील साहचर्य संबंधाचा अनुभव घेतो. म्हणजे आपण अनुभव प्रामाण्यता हे वैशिष्ट्य जपतो. आणि विगामी झेप आपण घेत असताना आपल्याला जे अनुभव आले त्या विशिष्ट उदाहरणावरून आपण सगळ्यांच्या बाबतीत ते लागू असेल असं मानण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ती एक झेप आहे, वैचारिक झेप आहे. म्हणजे ही दोन्ही वैशिष्ट्ये विगमनामध्ये आढळतात. म्हणून हा विगमनाचा एक प्रकार आहे. याच्यामध्ये एक तिसरा आहे कार्यकारण संबंधाचा शोध घेतला जात नाही. विगमन हे साहचर्य संबंधावर भर देतं. 2 वस्तूंमधील साहचर्य संबंध दाखवला जातो, त्याच्या पाठीमागची कारणं म्हणजे कार्यकारण संबंध हा शोधण्याचा प्रयत्न विगमन करत नाही. की कावळ्याचा रंग कावळा आणि काळा ह्या 2 वस्तूंमध्ये साहचर्य संबंध दाखवलेला आहे. कावळ्याचा रंग काळाच का हे आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही. त्यानंतर शेवटचं 4थं जे आहे की हे अनुभव संभाव्य सत्य स्वरूपाचे असतात. म्हणजे आपण याद्वारे काढलेले निष्कर्ष जे आहेत हे निश्चित स्वरूपाचे नसतात, कारण तो खोटा असण्याची शक्यता असते. आपण काय करतो, आपल्याला आलेल्या अनुभवावरून ते सर्वांच्या बाबतीत आहे असं धाडसाने विधान मांडत असतो. आपण उदाहरण घेतलं की सर्व हंस पक्षी जे आहेत हे पांढऱ्या रंगाचे असतात. म्हणजे आपण आपल्याला जो अनुभव आला, आपण जे हंस बघितले त्या हंसाचा रंग जे पक्षाचा रंग पांढरा होता. पण आशिया युरोप खंडामध्ये आपल्याला
हे असे पांढऱ्या रंगाचे हंस पाहायला मिळतात, पण ऑस्ट्रेलियातले हंस जे आहेत हे काळ्या रंगाचे आहेत. आपण ते बघितलेलं नाही आणि अशा वेळेला तो निष्कर्ष हा खोटा ठरण्याची शक्यता असते. म्हणजे हे जे आहे हे संभाव्य आपण अनुमान काढत असतो, संभाव्य निष्कर्ष हे असतात. आणि शेवटचं जे आहे या अनुमानाची यथार्थता ही मर्यादित स्वरूपाची असते. म्हणजे या प्रकारामध्ये ज्या घटनांच्या संबंधी अनुमान केलेलं असतं त्या घटनातील कार्यकारण संबंध हा स्पष्ट केलेला नसतो आणि त्यातील साहचर्य संबंधावर हे अनुमान स्पष्ट केलेलं असतं आणि त्यामुळे याची यथार्थता जी आहे ही मर्यादित स्वरूपाची असते. आणि याची यथार्थता ही दोन गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे अनुकूल उदाहरणांची संख्या ही अधिकाधिक असावी लागते. म्हणजे आपण एक दोन अनुभवावरून लगेच सर्वसामान्यीकरण करत नाही किंवा एखादा सामान्य नियम प्रस्थापित करत नाही, तर या उलट आपल्याला ज्या वेळेला अधिकाधिक अनुभव घेऊन सामान्य अनुमान आपण ज्यावेळी काढतो त्यावेळेला ते अधिक खरं ठरण्याची शक्यता असते. आपण आंबे पिकत घातले, एखादा आंबा आपल्याला पिकलेला सापडला की लगेच आपण सगळे आंबे पिकले असतील असं आपण अनुमान काढत नाही. त्यातले बरेच मग कच्चे राहण्याची शक्यता असते आणि ज्या वेळेला आपण त्यातले ठराविक आंबे तपासून पाहतो आणि मग त्यातले जास्त आंबे आपल्याला पिकलेले पाहायला मिळाले तर त्यावरून आपण सांगतो की सगळे आडीतले आंबे पिकलेले असतील. म्हणजे अनुभवाची संख्या जितकी अधिक तितकं ते अनुमान अधिक बळकट होण्याची शक्यता असते. आणि शेवटचं जो आहे यथार्थतेसाठी आवश्यक तर प्रतिकूल उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेला अनुभव घेतो तर त्याला कुठं अपवाद मिळतो का हे आपण पाहिलं पाहिजे. त्याला अपवाद मिळत असेल ते शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि असं शोधलं तर आपल्याला अपवाद आढळला तर आपलं अनुमान खोटं म्हणजे आपण मांडलेलं अनुमान खोटं ठरतं आणि म्हणून आपलं एकही अपवाद राहणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आणि त्यामुळं अनुमान यथार्थ ठरण्याची शक्यता ही अधिक वाढते. तर आपण यामध्ये केवळ गणनात्मक अनुमान, त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप हे आपण आणि वैशिष्ट्ये हे घटक आपण बघितलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये आपण साम्यानुमान या संदर्भात चर्चा करणार आहोत.